मंडळी नमस्कार. मंडळी, पाच राज्यातल्या विधानसभांचा मतदानाचा जो टप्पा आहे सगळा पार पडलेला आहे. बंगालमध्ये शेवटचा टप्पा काल पार पडला. त्याच्या आधी तामिळनाडूमध्ये झालेला आहे, आसाममध्ये झालेला आहे, पुद्दुचेरीमध्ये झालेला आहे, केरळमध्ये झालेला आहे. मात्र बंगालमध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणूक झाली होती आणि 2 टप्प्यांमधली जी सरासरी आपण जर पाहिली तर यावेळेला सगळे विक्रम बंगालनी मोडलेले आहेत. आपण जर पाहिलं तर साधारणपणे 92.47 स्पेसिफिक बोलायचं झालं तर 92.47% मतदान झालेलं. इतकं मतदान याच्यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. जनरली अशा पद्धतीने विक्रमी मतदान झालं किंवा हायस्ट टर्नआउट ज्याला म्हणतात, आपण मराठीमध्ये म्हणायचं झालं तर विक्रमी मतदान म्हणायचं झालं तर विक्रमी मतदान ज्या वेळेला होतं किंवा गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान किंवा आत्तापर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्त मतदान ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी परिवर्तन होतं असं सर्वसाधारणपणे समज आहे. अर्थात असे समज राजकीय निरीक्षकांनी कितीही वर्तवलेले असले तरी ते अनेक वेळेला मतदारांनी खोटे देखील पाडलेले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये नेमकं काय होईल आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही. एकंदरीत 7 मतदानोत्तर चाचण्या ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आफ्टर पोल एक्झिट पोल ज्याला म्हणतो आपण, तर त्या पोलमध्ये 7 पैकी 5 चाचण्यांनी भाजपा सत्तेमध्ये येईल असं म्हटलेलं आहे. मात्र 2 चाचण्या असं म्हणतात की तृणमूल पुन्हा बहुमताने सत्तेमध्ये येऊ शकतं. आपल्याला आत्ताच्या घडीला माहिती नाही. स्थानिक अस्मिता, नंतर डावी विचारसरणी किंवा तथाकथित पुरोगामी जे आहेत यांचा पगडा अद्यापही बंगाल आणि दक्षिणेकडच्या राज्यांवरती कायम राहिलेला आहे आणि त्यामुळे तिथे भाजपाला अद्याप शिरकाव करता आलेला नाही. तिथे त्यांचं हिंदुत्व अद्याप काम करू शकलेलं नाही. यावेळेला SIR राबवण्यात आला. SIRचा अर्थ सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण. यामुळे तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये आणि बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मतदारांची संख्या कमी झालेली आहे. ही मतदारांची संख्या कमी होणं हे भाजपाच्या पथ्यावर पडतं का पाहूया. बंगालमध्ये भाजपा सत्तेत येतील का हे पाहणं गरजेचं आहे. आसाममध्ये ती सरळपणे भाजपा सत्तेमध्ये आहे तर तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येईल अशीच सध्याच्या घडीला एक्झिट पोल सांगता आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकच पुन्हा सत्तेमध्ये राहील. भाजपाचं जयललिता नसल्यामुळे अण्णा द्रमुक तिथे कमजोर होताना दिसते आहे. भाजपाचं तितकं प्रभाव तिथे फारसा नाही आहे आणि तो पुन्हा एकदा कमजोर होताना दिसतं आहे. केरळमध्ये मात्र सत्ता परिवर्तन होताना दिसतं आहे. डावे सत्तेवरून जातील आणि काँग्रेस सत्तेवरती येईल अशी चिन्ह वर्तवली जात आहेत. पुद्दुचेरीमध्ये मात्र भाजपा प्रणित आघाडी जी ती पुन्हा एकदा सत्तेवरती येईल अशी परिस्थिती आहे. एकंदरीतच आसाम, बंगालमध्ये सत्ता मिळाली तर बंगाल आणि पुद्दुचेरी या 3 राज्यांमध्ये भाजपा सत्तेमध्ये येईल. म्हणजे 5 पैकी केरळ आणि तामिळनाडू सोडलं तर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये येईल, म्हणजे सत्तेमध्ये येईल अशी परिस्थिती आहे. बंगालमध्ये जर ती सत्तेमध्ये आली तर तो भाजपासाठी फार मोठा विजय ठरणार आहे.